महाराष्ट्राला चक्रीवादळ धडकणार, विजांचा कडकडाट होणार, समुद्र खवळणार, सोसाट्याचा वारा वाहणार असं मागच्या काही दिवसांपासून सांगितलं जातंय। काही जिल्ह्यांना पुढचे काही दिवस अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे अरबी समुद्रात तयार झालेल्या या कमी दाबाच्या पट्ट्यासंदर्भातलं, ज्याला चक्रीवादळ सुद्धा म्हटलं जातंय, त्या संदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तुफान पाऊस कोसळतोय। 27 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्राला येत्या काही दिवसात चक्रीवादळाचा थेट धोका नसला तरी अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे। त्यामुळे महाराष्ट्रात पुढचे काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे। या संदर्भात भारतीय हवामान खात्याने काय सांगितलंय ते समजून घेणं महत्त्वाचं आहे। भारतीय हवामान विभागाने सांगितलंय की दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचं क्षेत्र आहे। 23 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास ते उत्तरेकडे सरकण्याची आणि कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे। पुढील 6 ते 7 दिवसात पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच गुजरात, कोकण आणि गोवा, कर्नाटक आणि केरळ इथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 22 ते 24 मे दरम्यान कोकण आणि गोव्यात आणि त्याचबरोबर 24 मे रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। याचबरोबर पुढच्या 2-3 दिवसात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे, असं सुद्धा भारतीय हवामान खात्याने सांगितलेलं आहे। मी मागाशी म्हटल्याप्रमाणे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाचा धोका निर्माण झालाय। भारतीय हवामान खात्याच्या मते पुढच्या 36 तासात हे क्षेत्र तीव्र होऊन चक्रीवादळाचं स्वरूप धारण करू शकतं। या चक्रीवादळामुळे 40 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। समुद्रात तयार होत असलेल्या चक्राकार वाऱ्यांचा थेट परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता कमी आहे, पण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत। आयएमडीने कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी केलाय। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयएमडीने मच्छीमारांना 27 मे दरम्यान किनारपट्टी, दक्षिण पश्चिम आणि पश्चिम मध्य अरबी समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे। त्याचबरोबर स्थानिक रहिवाशांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सुद्धा इशारा आयएमडीने दिलेला आहे। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तसेच पालघर, नाशिक, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचबरोबर धुळे, जळगाव, कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, जालना, धाराशिव, भंडारा, अकोला, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। आता चक्रीवादळामुळे नक्की काय होतं, तर चक्रीवादळाची तीव्रता जास्त असेल तर निसर्गाचं आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असते। चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत होतं, झाडांमुळे रस्ते अडू शकतात आणि नुकसान झालेल्या घरांना वैद्यकीय साहित्याचीही मदत करण्यास विलंब होऊ शकतो। वीज तारा सुद्धा खंडित होण्याची शक्यता चक्रीवादळामुळे असते। एकंदरीत कनेक्टिव्हिटी तुटण्याची भीती तयार होते। त्यामुळे गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, काळजी घ्या आणि वेदर रिपोर्ट किंवा सायक्लोन संदर्भात तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक।